घरात घुसून मारायला मोगलाई माजली नाही, घरात घुसून मारेल. आता काय म्हणती सुप्रिया सुळे, शिंदे से बैर नाही और जरांगे तेरी खैर नाही. म्हणजे काय माहिती का, इथे उपोषण तू मॅनेज केलेले, तू मॅनेज जरांगे आहे, एवढं लक्षात ठेव. तुझ्या सगळी ना कुवत तेवढी नाहीये, तुझं ज्ञान तेवढं नाहीये. तुला फक्त पवारांनी दिलेली स्क्रिप्ट तू वाचू शकतोस, त्या पलीकडे तू काहीच करू शकत नाही. माझी साताऱ्याची गादी म्हणजेच आपल्या सर्वांचं जे आदराचं स्थान आहे ते म्हणजे सर्वांचं जे काळीज आहे ते म्हणजे आपले उदयनराजे भोसले. तर उदयनराजे भोसलेंचा एक कार्यकर्ता आहे आणि फार मानतोय मला तो. आणि त्याने कॉल केला की ताई, राजेंद्र राऊत दादांनी काहीच चुकीचं बोललेले नाही आणि जी भूमिका त्यांनी घेतली ती खरं तर भाजपच्या नाही तर महायुतीच्या सर्वच नेत्यांनी घ्यायला हवी. परंतु काय झालं माहिती का, हा माणूस इतका गलिच्छ बोलतो, इतका घाण बोलतो, त्यामुळं काय होतं, लोक त्याच्या कोणाच्या नादाला लागेल म्हणून सोडून देत आहेत. परंतु याचं जे काय वक्तव्य आहे, ह्याचं जे काय वागणं आहे मराठा आमदारांच्या विरोधात मध्ये, भाजपच्या आमदारांच्या विरोधात. भाजपमध्ये कोण आमदार आहेत? मराठा आमदार नाही आहेत का? मराठा आमदार नाही आहेत का भाजपमध्ये? मग म्हणजेच काय, तू जरा म्हणतोय मराठा, मग भाजपमध्ये मराठा आमदार नाहीत का? म्हणजे तू त्यांच्या पण विरोधात जातोय. तुला फक्त काय करायचंय, याचाच अर्थ काय, तर तू फक्त भाजपच्या विरोधात जातोय, तुला मराठ्यांचं काहीच घेणं देणं नाहीये. तर जे काही याचं चाललंय नंगा नाच, त्याच्यावर राजेंद्र राऊत दादांनी काहीतरी प्रतिक्रिया दिली, तर हा इतकी याची आगपाखड करून घ्यायला लागला की विचारायला नको. अरे तू जर खरा आहे तर बार्शीतल्या लोकांनी आज जे काय आंदोलन केलंय ना, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे ना, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं. पळका काढतो आणि तो काय त्याचं नाव, तो गंगाधर काळकुटे, कोणी लोक यांना का पाठवतोय डिबीटला? तू बस की. ज्या वेळेला बाळासाहेब सराटे डिबीटला असतात ना, त्यावेळेला तू बस ना. तुला माहितीये बाळासाहेब सराटेंच्या पुढं तू बसूच शकत नाहीये. तुझी ना कुवत तेवढी नाहीये, तुझं ज्ञान तेवढं नाहीये. तुला फक्त पवारांनी दिलेली स्क्रिप्ट तू वाचू शकतोस, त्या पलीकडे तू काहीच करू शकत नाही. अजूनही राजेंद्र राऊत दादांनी पातळी घसरवली नाही. तुझ्यासारखं आहे ना घाण आणि गलिच्छ अजूनही तुला ते अजूनही दादा, आदरणीय दादा. अरे तू आदरणीयच्या आहे का लायकीचा? आदरणीय हा शब्द तुला वापराव का? तू नाहीच त्या लायकीचा. किती घाण आणि गलिच्छ भाषेत बोलतोय. तू संविधान तू आरक्षण मागायला चालला का? तू तुझी दादागिरी आणि हुकुमशाही चालवायला म्हणजे काय? मी बघा पहिल्यापासून म्हणत होते की याला निजामशाही चालवायची, याला हुकुमशाही चालवायची, याला संविधानिकरित्या आरक्षण नकोय, याला संविधानिकरित्या आरक्षण नकोय. याला काय पाहिजेत? फक्त कुरघोड्या करायचे. सरकारनं म्हणलं ना हे देतोय की तो म्हणतो नाही ते नको मला हे पाहिजेत. सरकार म्हणतो का बरं ठीक आहे ते द्यायला तयार आहे, तुम्ही नाही ते नाही मला हे पाहिजेत, नाही मग ते तुम्हीच द्या. अरे काय लावलंय, किती नंगा नाच लावलाय तू. आणि हा मी अगदी जेव्हापासनं 8 महिन्यापासून तुझ्या विरोधात गेले ना, तेव्हापासून माझा एकच शब्द आहे की तुझा एक ना एक दिवस तुझा बुरखा फाटल्या जाणार आहे. मी तर फाडतेच आहे दररोज. माझं मी जे काम करते ना त्यातमध्ये माझा मराठा समाज फार खुश आणि आनंदी आहे. जातीवंत मराठा समाजाचं सांगते बरं का मी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं सांगत नाही. जे तुझ्या मागं पळतायत ना ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मी वारंवार सांगत गेले. राजेंद्र दादांनी सुद्धा खुलासा केलाय काल. काय म्हटले की ज्या 100 गाड्या गेल्या होत्या त्या कुणाच्या होत्या? कुणाच्या? त्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या होत्या. हा, सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले होते 100 गाड्या घेऊन. मी म्हटलंय ना की हे सगळं काही शरद पवारांचं गौडबंगाल आहे, शरद पवारांनी पेरलेलं आहे. शरद पवारचे सांगते काय मी, नखातलं थोडंसं कण सुद्धा गेला नाही अजून. म्हणजे इतकं त्यांनी लावलंय ना, इतकं त्याच्याकडे आहे. काही फरक पडत नाही त्याला, फक्त त्याचा पक्ष वाचवायचा आहे. म्हणून त्याने हे बेन उभं केलेलं आहे की तुला काय हवंय. जे म्हणतायत ना ते, तो म्हणतोय मी विकल्या जात नाही, मला ते महामंडळ द्यायला तयार आहेत, मला ते. अरे चल, मुळात तर ते लोक तुला द्यायला तयारच नाहीयेत. आणि जरा तुला शरद पवाराचा सपोर्ट नसता ना तर तू कधीच घेऊन बसला असता, एवढं लक्षात ठेव. इतका इमानदार होय तू, इतके आंदोलन केले तू आणि मॅनेज झाला. याच्या अगोदर बरं नाही तू इतकं ताणून धरलं, तुला बरं आत्ताच ताणवावं वाटलं. ह्याच्या अगोदरचे सगळे आंदोलन, सगळे उपोषण तू मॅनेज केलेले. तू मॅनेज जरा उपोषण तू मॅनेज केलेले, तू मॅनेज जरांगे आहे.
एवढं लक्षात ठेव. तुझ्या सगळ्या लोकांना माहिती आहे सराठीतल्या, तुमच्या सगळ्या अंतरावली सराठीमधले सदस्य ग्रामपंचायतचे सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, सगळे सांगतायत तुझ्याबद्दल की तू काय लायकीचा माणूस आहे ते. परंतु काय झालं माहिती का, हे संविधानिक पदावर लोक आहेत आणि हे पातळी सोडून बोलत नाहीये रे तुला, पातळी सोडून बोलत नाही. यांच्या मनातही कुठेतरी भावना होती तुझ्याबद्दल, आदर होता की नाही इतक्या वर्षानंतर समाज एकत्र आला, काहीतरी व्हायला पाहिजे. परंतु तुझं जे काय आडदांडपणा तू लावलाय ना, तो खपवून घेतला जाणार नाही. तुझ्या कार्यकर्त्यांनी तू काय म्हणतो घरात घुसून मारीन, मोगलाई लागली. संविधान या देशाला लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. घरात घुसून मारायला मोगलाई माजली नाही, घरात घुसून मारील. आता फक्त बार्शीतले लोक उठलेत. थांब, तू घोडा मैदान लांब नाही. प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक तालुक्यातनं अशाच निषेधाच्या तुझ्या रॅल्या, तुझ्यासाठी ना आंदोलन उभे राहतील, रॅल्या निघतील तुझ्या विरोधात मध्ये निषेधार्थ. कारण मी कालही बोलले, परवाही बोलले की संभाजीनगरला जी ताई बसलेली आहे उपोषणाला, का बरं हा तिची बाजू घेत नाहीये का? ती ताई कशासाठी बसली की मराठवाड्याला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. जो मुद्दा, ज्या मुद्द्याला घेऊन, कारण हा याच्या थोबाडातनं बोललेला आहे, हा पलटीबाज जरांगे याच्या तोंडाने बोललेला आहे की मी का उपोषणाला बसलो, मी फक्त मराठवाड्यासाठी बसलेलो आहे. हे याचे वक्तव्य आहे मीडिया समोर. नंतर याने बाजू पलटत 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 नेल्या. जशी जशी याला स्क्रिप्ट येईन तसा तसा हा बदलतोय भूमिका याच्या. आणि सगळ्यांना माहिती आहे की नाही समाज, अरे समाज याच्या मागं नाही. पुन्हा एकदा सांगते मी, याच्या मागं फक्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, ह्याच्या मागं फक्त महाविकास आघाडीचे लोक आहेत. काय म्हणती सुप्रिया सुळे, शिंदे से बैर नाही और जरंगे तेरी खैर नाही. म्हणजे काय माहिती काय, इथे पण तुम्हाला सांगते, शिंदेमध्ये आणि फडणवीस साहेबांमध्ये कुठंतरी वैर लावून द्यायचं. बाकी यांना काही घेणं देणं नाही. शिंदे साहेबांची सुपारी देणारे हेच लोक होते ना एकेकाळी, उद्धव ठाकरे आणि हेच लोक होते ना शिंदे साहेबांची सुपारी देणारे. त्यामुळे महाराष्ट्र त्या गोष्टी विसरलेला नाहीये. हे फक्त यांच्यामध्ये वाद कशी पेटतील म्हणून असं आपलं शिंदे साहेबांना जवळ, मांडीवर जवळ घ्यायचं. यांनी पण तेच करणं लावलं. आता शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांना, शिंदे साहेबांच्या आमदारांना बोलत नाही. यांनी काय केलं, फक्त फडणवीस फडणवीस म्हणजे फडणवीसच्या याच्यामध्ये सगळे मराठाच आहेत. फडणवीस भाजपच्या याच्यामध्ये किती टक्के मराठा आहे मला सांगा ना? जवळजवळ 70% मराठा आमदार आहेत. 30% बाकीचे असतील, 30% पण नसतील. भाजप पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती आहे? भाजपचे सांगते मी, बाकीचे नाही, भाजपमधले फक्त. म्हणजे तू मराठ्यांच्याच विरोधात जायला सांगतोय ना? म्हणजे तू जे उभे करतो ते खरे मराठा नाही का? जी तुझी महाविकास आघाडी उभी करेल आणि ज्यांना तू निवडून देतोय सांगायला लागली तो का आता? हा म्हणतो गंगाराम काळकुटे आजच्या याला डेबिटला काय म्हणतो, आम्ही कुठं सांगितलं, दादा कुठं बोललेत की महाविकास आघाडीला निवडून द्या. अरे गप गप तू. अरे किती खोटं बोलाल, किती, जरा काहीतरी घाबरा, जरा काहीतरी घाबरा. इतके खोटारडे लोक आहात तुम्ही. आणि तुमचं खोटं किती आज त्या गंगाधर काळकुटेला काय अक्कल आहे त्याला बोलायला होता, त्या शेंबड्याला? बाळासाहेब सराटेंच्या पुढं अभ्यासू व्यक्तिमत्व, त्याला तुम्ही म्हणताय की तुमचा अभ्यास कच्चा आहे. बाळासाहेब सराटे सहयाचिका करते, त्यांना तुम्ही बोलताय. बरं, ज्या व्यक्तीने दिलंय आतापर्यंत, किती दिलंय देवेंद्र फडणवीसने, तुम्ही त्यांना शिव्या देताय. आणि ज्यांनी आतापर्यंत मराठ्यांना मातीत घातलं त्यांना डोक्यावर घेऊन फिरताय का? तर तुम्हाला ते सगळं पुरवतायत, तुम्हाला त्यांनीच उभं केलेलं आहे. अरे मेन मुद्दाच तुमचा तो आहे, मेन मुद्दाच तुम्हाला त्यांचं सरकार आणायचं आहे. परंतु समाज सुज्ञ झालेला आहे. तुम्ही जितक्या पलट्या माराल ना जरांगी, तुम्ही जितकं नालायकपणा कराल ना जरांगी, तितका समाज तुमच्या विरोधात जायला लागला, एवढं लक्षात ठेवा. आणि तुमचं खरं रूप समाजाच्या पुढे यायला लागलं. हे ही त्रिवार सत्य आहे, लक्षात घ्या.